तुम्हाला असं कधी वाटलं आहे का की घरात सगळे आहेत, ऑफिसमध्ये लोक आहेत, सोशल मीडियावरती शेकडो लोक आहेत, किंवा तुम्ही एखाद्या रूममध्ये आहात पण जणू तुम्हाला कोणी पाहतच नाहीये. तुम्ही अस्तित्वात आहात पण इनव्हिजिबल आहात. 40 नंतर स्त्रिया अचानक इनव्हिजिबल होतात का, की समाज त्यांना इनव्हिजिबल करतो? जर तुम्ही 40 किंवा त्या पुढच्याही वयोगटातली असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण बोलणार आहोत वाय वुमन इन देअर 40s फील इनव्हिजिबल. आणि हो, हे फक्त बोलणं नाही, हा तुमच्या मनाचा आवाज आहे. नमस्कार, मी स्मिता आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर इथे आपण खूप मोकळेपणाने गप्पा मारतो. जर तुम्हाला असेच रिअल टॉपिकवरती बनवलेले व्हिडिओ बघायला आणि ऐकायला आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या व्हिडिओला लाईकही करा. चला तर व्हिडिओकडे परत जाऊया. इनव्हिजिबल वुमन सिंड्रोम म्हणजे काय? 40 नंतर स्त्रियांना असं का वाटतं की त्यांच्याकडे कोणी बघत नाही? आपल्या समाजामध्ये एक अनिश्चित नियम आहे. यंग असाल तर महत्व आहे, सुंदर दिसाल तर महत्व आहे, काम करत असाल तर महत्व आहे. आपल्या समाजात स्त्रीचं मूल्य कशावर मोजलं जातं? तरुणपण, सौंदर्य, लग्न, आईपण. 20s मध्ये किती सुंदर आहेस, 30s मध्ये मुलं झाली का, 40 नंतर आता शांत बस. पण 40 नंतर काय? तुम्ही आई आहात, तुम्ही पत्नी आहात, तुम्ही जबाबदार आहात, पण तुम्ही कुठे आहात? तुमची ओळख फक्त नात्यांमुळे असते. ही अमुकची आई, ती तमुकची बायको, पण तुमचं नाव, तुमच्या इच्छा, तुमची स्वप्न. समाज आपल्याला सांगतो तुमचा प्राईम टाईम संपला. पण हे खरं आहे का? रियालिटी म्हणजे 40 म्हणजे मॅच्युरिटी, एक्सपिरियन्स, इमोशनल इंटेलिजन्स. पण मीडिया आणि सोसायटी यूथला ग्लोरिफाय करतात. फिजिकल इमेज अँड सेल्फ चेंजेस. 40 नंतर शरीर बदलतं, हार्मोन्स बदलतात, वजन वाढतं, त्वचा चेंज होते. सोशल मीडियावरती 25व्या वर्षातल्या मुली दिसतात. 40व्या वर्षातल्या स्त्रियाही फिल्टर्स लावून स्वतःचं परफेक्ट लाईफ दाखवतात. मग आपण कम्पेअर करतो, स्वतःला कमी समजतो, आरशात बघतो आणि मनातून एक आवाज येतो, मी आता पहिल्यासारखी नाही राहिली आहे. मग प्रश्न हा आहे की तुमची किंमत फक्त तुमच्या तरुणपणातच होती का? त्यातच मेनोपॉज फेज येते. मूड स्विंग्स, वेट चेंजेस, स्किन चेंजेस, कमी एनर्जी. आणि समाज काय सांगतो? वय होत आहे. पण कोणी सांगत नाही की हे ट्रान्झिशन आहे, एंड नाही. इमोशनल निग्लिजन्स. घरात तुम्ही सगळ्यांसाठी करता, जेवण, काळजी, सल्ला, आधार. पण कोणी तुम्हाला विचारतं का की तू कशी आहेस? बहुतेक वेळा नाही. 40 नंतर स्त्रिया इमोशनल बॅकबोन बनतात, पण त्यांना इमोशनल सपोर्ट कोण करतं? 40 नंतर स्त्रिया इमोशनली जास्त डीप बनतात. त्यांना अप्रिसिएशन हवं असतं, त्यांना कन्व्हर्सेशन हवं असतं, त्यांना कनेक्शन हवं असतं. पण पार्टनर इनडिसिसिव्ह असेल किंवा इमोशनली अनअवेलेबल असेल तर स्त्री आतून कोसळते. ती स्ट्रॉंग दिसते पण आतून इनव्हिजिबल वाटत असतं. करिअर अँड आयडेंटिफाय क्रायसिस. काही स्त्रिया करिअर ब्रेक घेतात, काही आपली स्वप्न बाजूला ठेवतात. पण 40 नंतर काही सुरू करायचं असेल तर समाज म्हणतो आता काय गरज आहे. पण मी तुम्हाला विचारते, स्वप्नांना कधी एक्सपायरी डेट असते का हो? तुम्ही इंडिपेंडंट आहात, कमवतात, स्ट्रॉंग आहात, ट्रॅव्हल करतात, पण कधी कधी एकटं वाटतं. हा लोनलीनेस इनव्हिजिबल बनवतो. रिलेशनशिप रियालिटी. काहींचं लग्न आहे पण जवळीक नाही, काही सिंगल आहेत, स्ट्रॉंग आहेत, काही इमोशनली अलोन आहेत. 40 नंतर स्त्रिया प्रॅक्टिकल बनतात, पण आतून अजूनही त्या प्रेम, संवाद, कौतुक, स्पर्श यांसाठी तळमळतात. हे मान्य करणं काही चुकीचं नाही आहे. सोशल मीडिया कंपॅरिझन ट्रॅप. इंस्टाग्रामवरती सगळं परफेक्ट दिसतं, ट्रॅव्हल, फिटनेस, रोमॅन्स. आणि मग तुम्ही कम्पेअर करता आणि इनव्हिजिबल वाटायला लागतं. पण लक्षात ठेवा, सोशल मीडिया हायलाइट्स रील आहे, पण तुमचं आयुष्य रिअल आहे. मुलं मोठी झाल्यावर येणारी पोकळी याला एम्प्टी नेस्ट सिंड्रोम म्हणतात. ज्यांच्यासाठी आपण आपलं आयुष्य दिलं ती मुलं मोठी झाल्यावर स्वतःच्या जगात बिझी होतात. ते नैसर्गिक आहे, पण त्या शांत घरात तुम्ही स्वतःला विचारता आता माझं काय? आता सोल्युशन्सवरती बोलूया. स्वतःसाठी ड्रेसअप करा, व्हॅलिडेशनसाठी नाही. नवीन हॉबी स्टार्ट करा, हेल्थला प्रायोरिटाईज करा, टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर या, स्वतःसाठी वेळ काढा, नवीन स्किल्स शिका, ट्रॅव्हल करा, फायनान्शियल इंडिपेंडन्स मजबूत करा. थेरपी आणि काउन्सिलिंग घ्यायला अजिबात लाजू नका.
एक पॉवरफुल अफर्मेशन लक्षात ठेवा. जेव्हाही कधी तुम्हाला लो वाटेल ना, किंवा दिवसभरात कधीही तुम्हाला वेळ मिळेल ना, तेव्हा तुम्ही हे स्वतःशीच बोला. मी अदृश्य नाही, माझं अस्तित्व महत्त्वाचं आहे. तुम्ही दिसता, तुम्ही महत्त्वाच्या आहात, तुमचा आवाज आहे. 40s इज नॉट फेडिंग, इट्स अवेकनिंग. जर तुम्हाला कधी इनविजिबल वाटलं असेल ना, तर कमेंटमध्ये आय एम नॉट इनविजिबल असं लिहा. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मैत्रिणीला शेअर करा जी शांत आहे पण आतून खूप काही सहन करत आहे. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका टॉपिकवरती. तोपर्यंत नमस्ते.